नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण मी अक्षय सर पुन्हा एकदा घेऊन आलाय महाराष्ट्र स्टेट बोर्डची लेक्चर सिरीज. आणि आपण इयत्ता 10वीच्या जॉमेट्रीचे थेरमचे सेशन काय केले होते बाळांनो? चालू केले होते. आणि आज जो आपण थेरम बघणार आहोत तो आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. तर चला सुरू करूयात आजच्या थेरमला. सर ओके, तर स्टेटमेंट काय सांगते आपल्याला? इन अ राईट अँगल ट्रायंगल, if the altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. म्हणजेच काय, आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याचं नाव काय आहे बाळांनो? ABC, ज्यामध्ये अँगल बी हा काय आपल्याकडे 90 डिग्री आहे. आणि आपण काय केलंय, याची जी हायपोटेनस आहे, आता हायपोटेनस कुठली असते रे बाळांनो? 90 डिग्रीच्या समोरची, म्हणजे आपल्याकडे AC ही काय झालेली आहे आता? हायपोटेनस झालेली आहे. या हायपोटेनस मधनं काय सांगितलंय त्यांनी? इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन फ्रॉम दी हायपोटेनस, हायपोटेनस मधनं मी काय ड्रॉन केली रे? अल्टिट्यूड, जी कुठली आहे आपली? BD. आणि आपल्याला माहिती आहे अल्टिट्यूड ही नेहमी किती डिग्रीची असते रे? 90 डिग्री. मग या ती काय असणार आहे? तुमच्या हायपोटेनसला किती असणार आहे? 90 डिग्री मध्ये असणार आहे. मग त्यांनी काय सांगितलंय, जर अशी कंडिशन येत असेल रे बाबा, तर काय होतं रे? इथे काय होतंय, जो मोठा ट्रायंगल होता तो दोन छोट्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय होत असतो? डिवाइड होत असतो. मग इथं कुठले मिळेल आपल्याला? ABD. आणि दुसरा कुठला आहे रे बाळांनो? BDC. मग त्यांनी काय सांगितलंय, हे जे तीन राईट अँगल ट्रायंगल आहेत हे एकमेकाला काय असतात रे बाळांनो? सिमिलर असतात. असा हा आपला काय आहे? थेरम आहे. तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये हा थेरम खूप इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्स साठी खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर चला आपण याला काय करूयात? प्रूव्ह करूयात. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत आता? यामधला बघणार आहोत गिव्हन डाटा. ओके, सो सर्वप्रथम गिव्हन, आता दिलेल्या जो काही थेरम आहे त्यामध्ये गिव्हन काय म्हणू शकतो आपण? इन ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे बाळांनो? आपल्याकडे ABC. ABC ह्या ट्रायंगल मध्ये काय दिसतंय तुम्हाला? अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. जो अँगल ABC आहे तो आपल्याकडे काय आहे रे बाळांनो? 90 डिग्रीचा आहे. त्याचबरोबर काय दिसतंय आपल्याला? सेगमेंट BD इज परपेंडिक्युलर. ही जी सेगमेंट BD आहे ती परपेंडिक्युलर दिसते. कुठली रे? साइड AC ला. मग इथं काय म्हणणार आहे मी? साइड AC. याचाच अर्थ काय आहे रे? तुमची जो पॉइंट D आहे तो काय असेल? तुमचा मिड पॉइंट असेल. कशाचा रे? A आणि C चा. मग आपण ते लिहून घेऊ शकतो. काय म्हणू शकतो? A, D आणि C. याचंच मिनिंग काय होणार आहे तुमचा? D इज द मिड पॉइंट ऑफ AC. हा काय दिलेला आहे? त्यांनी आपल्याला गिव्हन डाटा दिलेला आहे. आता विथ द हेल्प ऑफ दॅट गिव्हन डाटा आपल्याला काय प्रूव्ह करायचंय ते आपण बघूया. सेकंड अटेम्प्ट आपला असणार आहे आता टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? हे तीनही राईट अँगल ट्रायंगल एकमेकाला काय आहेत रे बाळांनो? सिमिलर आहेत. मग घेऊयात आपण. सर्वात मोठा ट्रायंगल कुठला आहे आपला? ट्रायंगल ABC सिमिलर विथ ट्रायंगल. दुसरा कुठला मिळतोय? ABD सिमिलर विथ. तिसरा ट्रायंगल कुठला मिळतोय आपल्याला? BDC. मग इथं आपण म्हणणार आहोत BDC. हे तीनही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत. हे आपल्याला काय करायचं रे बाळांनो? प्रूव्ह करायचं आहे. तर आता आपण जाणार आहोत आपल्या प्रूफ या सेक्शन कडे. ओके, सो आपण आता बघणार आहोत याचं प्रूफ. आता सर्वप्रथम काय करणार आहोत आपण? कुठलेही दोन ट्रायंगल घेणार आहोत आणि त्या दोन ट्रायंगल काय करायचे? आपल्याला एकमेकाशी सिमिलर दाखवायचे. पण आपल्याकडे जो मेन मोठा ट्रायंगल आहे बरोबर, तो कुठला आहे रे बाळांनो? ABC. मग आपण काय करूयात? ABC सोबत पहिल्यांदा एक छोटा ट्रायंगल घेऊयात आणि त्याला सिमिलर दाखवण्याचा प्रयत्न करूयात. सर्वप्रथम मी काय म्हणणार आहे? इन ट्रायंगल. कुठला रे बाळांनो? ABC अँड ट्रायंगल. दुसरा कुठला घेणार आहोत आपण? ABD. आता आणखी व्यवस्थित लक्षात येण्यासाठी आपण काय करणार आहोत? ते दोनही ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. पहिला ट्रायंगल कुठला आहे माझ्याकडे बाळांनो? सपोज हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. पहिल्याचं नाव देऊयात आपण ABC. ओके, B हा काय तुमच्याकडे? 90 डिग्री. गॉट इट.
आता दुसरा ट्रायंगल जो घ्यायचा आहे तो कुठला घ्यायचा आहे मला, एबीडी. मग इथं फिगर मध्ये बघा 90 डिग्रीचा अँगल कुठला आहे, डी, बरोबर. मग इथं मी डी लिहिला, हा झाला तुमचा 90 डिग्री. डी च्या समोर कोण आहे, बी, म्हणजे इथं बी लिहिला. मग उरला काय रे बाळांनो तुमचा ए. अशा प्रकारे नेहमी ट्रायंगल हा मार्क करून घ्यायचा असतो. मग आता जर नीट बघितलं ह्या दोन फिगर मध्ये तर काय लक्षात येते तुमच्या, अँगल ए बी सी, अँगल ए बी सी कॉन्ग्रंट विथ अँगल काय येणार आहे, ए डी बी. मी तर काय म्हणू शकतो, ए डी बी. आणि याचं जे रिझन आहे ते काय रे, 90 डिग्री इच. दोन्हीही अँगल किती डिग्रीचे आहेत, 90 डिग्रीचे आहेत. त्याचबरोबर दुसरं काय देऊ शकतो मी, जर मी नीट फिगर बघितली तर मला काय दिसतंय रे, इथं पण अँगल ए आहे सर, इथं पण अँगल ए आहे. मग मी काय घेऊ शकतो, अँगल ए ला कॉमन अँगल कन्सिडर करू शकतो. म्हणजे मी इथं काय लिहिणार मग, अँगल सी ए बी कॉन्ग्रंट विथ अँगल बी ए डी. आणि याला काय म्हणणार रे बाळांनो आपण, कॉमन अँगल. मग आता आपल्याकडे दोन अँगल मिळालेत. मग आपण काय म्हणू शकतो, बाय अँगल टेस्ट हे जे दोन ट्रायंगल आहेत ते एकमेकाला काय आहेत रे बाळांनो, सिमिलर आहेत. मग मी इथं काय म्हणणार, देअरफॉर बाय विच टेस्ट, अँगल टेस्ट. काय येईल रे बाळांनो तुमचं, ट्रायंगल ए बी सी सिमिलर विथ ट्रायंगल ए बी डी. याला मी म्हणणार आहे इक्वेशन नंबर 1. आता ज्या पद्धतीने आपण मोठ्या ट्रायंगल सोबत एक छोटा ट्रायंगल घेतला, आता काय करायचं, परत एक मोठ्या ट्रायंगल सोबत आपण दुसरा छोटा ट्रायंगल घेणार आहोत. म्हणजे काय म्हणणार आहे, आता मी इथं सेकंडला, हे सपोज फर्स्ट झाला, आता सेकंड याच्यात काय म्हणणार मी, इन ट्रायंगल. परत मोठा ट्रायंगल कुठला आहे आपल्याकडे, एबीसी अँड ट्रायंगल. दुसरा कुठला आहे रे बाळांनो आपल्याकडे आता, बी डी सी. ओके. परत आता दोन्ही ट्रायंगल मी इथं काय करून घेतो, ड्रॉ करून घेतो. ओके. 90 डिग्री 90 डिग्री. इथं ए, इथं बी आणि इथं काय रे बाळांनो, सी. आता काय करायचंय तुम्हाला, परत 90 डिग्रीला कुठला आहे, डी, म्हणजे इथं आला तुमचा डी, बरोबर. आता डी च्या समोर कोण आहे रे बाळांनो तुमचा, बी, म्हणजे इथं काय येणार आहे तुमचा बी आणि वरती काय आलेला आहे तुमचा सी. ओके. परत जर बघितलं तर काय लक्षात येतं, आता इथं अँगल बी आणि डी हे दोन काय आहेत रे, 90 डिग्री आहेत. मग मी इथे लिहू शकतो, अँगल ए बी सी कॉन्ग्रंट विथ अँगल काय येतोय रे बाळांनो तुमचा, सी डी बी, सी डी बी. इथं पण मी काय म्हणू शकतो, 90 डिग्री इच. आता परत काय लक्षात येत आहे, इथं पण अँगल सी आहे सर आणि इथं पण काय आहे रे, अँगल सी प्रेझेंट आहे. मग इथं मी काय म्हणता येईल मला, अँगल एसीबी कॉन्ग्रंट विथ अँगल, इथे काय येईल रे बाळांनो, बीसीडी. ओके. याला काय म्हणता येईल आपल्याला परत, कॉमन अँगल. परत बाय युजिंग विच टेस्ट, अँगल टेस्ट. ओके. these two triangles are similar, so triangle ABC similar with triangle ABD. याला मी म्हणणार आहे इक्वेशन नंबर 2. आता जर व्यवस्थित बघितलं तर काय लक्षात येतंय, इक्वेशन 1 आणि 2 जर मी नीट बघितलं तर दोन्हीकडे पण तुमचं काय रे, इकडे एबीसी आहे आणि इथं पण काय आहे एबीसी. म्हणजे जर तुमची लेफ्ट हँड साइड सेम आहे तर राईट हँड साइड पण काय असणार आहे, इक्वल. म्हणजे हे पण दोन ट्रायंगल एकमेकाला काय झालेले आहेत, सिमिलर झालेले आहेत. मग इथं मी काय म्हणणार आहे, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, 1 आणि 2 नुसार काय लक्षात येते तुमच्या, ट्रायंगल बीडीसी सिमिलर विथ ट्रायंगल एबीडी. याला मी म्हणणार आहे इक्वेशन 3. आणि जर नीट बघितलं तर इक्वेशन 1, 2 आणि 3 नुसार आपल्या काय लक्षात येतंय, की तीनही ट्रायंगल काय आहेत रे, एकमेकाला आता सिमिलर झालेले आहेत. मग मी ते लास्टला काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 काय रे बाळांनो,
ट्रायंगल ABC सिमिलर विथ ट्रायंगल BDC सिमिलर विथ ट्रायंगल काय रे बाळांनो ABD आणि हेच आपल्याला काय करायचं होतं रे बाळांनो प्रूव्ह करायचं होतं. मग शेवटी करायचं हेन्स प्रूव्ह. आय होप हा थेरम तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेला असेल. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आय होप हा थेरम तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेला असेल. तर पुन्हा एकदा भेटूया एका नव्या थेरमच्या सिरीज सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.